तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करते तुमचा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मित्र पण एक केलेलो माझो आणि तो येता येता आहे मच्छी पण घेऊन येलो. तर बघूया करू जमता काय आमका. तुमका मच्छी दाखवत आहे ही बघा. तर आमका दोघांना एकाच पण येत नाही हा. बघूया जमता का. हे चल करूया. तर मित्रांनो, रेसिपी आमची आता चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही आता बघू शकता. पहिली स्टेप धुण्यापासून चालू. मोठी जरा ना तिने एवढे ठेवला, त्यामुळे जरा बघू शकता. मोठे तुम्ही बघा एवढे मोठे ठेवलेले बाद झाले तेवढे. पण आपल्या खाता पण येता येईल पाहिजे. आता मेनू हा मोरीची मच्छी, भात डाळ आणि काय ते डाळ बाकी डाळ. डाळ बी करून झालेली आहे. डाळ जराशीचा करूच लागणार. झाला असा की आमच्या दोघांना एकाच पण दोघं पण येत नाही हा. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त यात सांगा, मोरीची मच्छी गरम पाण्यात धुवायची असता की थंड पाण्यात. तर माझी आजी गरम पाण्यात धुता, त्यामुळे ती आणि चांगली थंड लागते. पाण्यात धुतोय. आणि हो थंड पाण्यात धुता. चलताय रे. बस ना. बस. तर मित्रांनो, आता मम्मी फोन लावलोय, बघूया काय म्हणतात ते. आपल्या काय जमत नाही. हॅलो, काय हॅलो. हा, मी काय म्हणतोय. हा, काय म्हणतात तर भाजून काय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा, काय 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 लागतं तर सांग. हा, कसली आणि आणि तिखट मीठ. हा, हा, किती टाकू, 2? मग कसं सांगू नको. बाकी काय काय लागतं सांगतो फक्त आम्ही. चल. हा, मग बाकी काय काय लागतं सांग. हा, आणि तिखट मीठ काय. हा, तू आमटारच किती राहुलं. पुढे बोल काय का. एवढाच ना. कांदो बिंदू. हा, कांदो बिंदू. हा, हा, तू पण आमटावर कशा घेत तू. हा, ठेव. हा, चल. तावी पण तापून घे जरा. निंबळत ठेव. वाटी काय आहे? तर मित्रांनो, हे आंबाट मला माहिती आहे तुमच्या तोंडातून पाणी सुटलं आता. नंतर ठेव. मग काय घेणार. किती राहून झाले. उंबळत ठेव. त्याच्या पाणी आहेत ना. हो. कौन है ये लोग? मेन म्हणजे साईला तर खाना लागतं. मी जेव्हा येत आहे तेव्हा एवढं डबा माझ्या पुढ्यात ठेवलं जाता. तुमका सांगताय काय आहे त्याच्या बुतू. आज याचो भाव निखिल तुम्हाला कधी खाऊ देत ना.
शेंगदाण्याचे लाडू. हे कसले रे ह्या का? हे कसले लाडू? बारीक झाला. बापू एवढं वाटी एक टोक सांगला ती ना. अरे याच्यातच ठेवूया. लाडू वर पनीर. आणि तू सांगा. ह्यो कसलो लाडू? तरी गावात नाही देतो दुसरं बाहेर खाता. ह्यो कसलो? त्याचा घर हा पण खरं काय ते काही एक माहित नाही त्यामुळे स्वतः चटणी मसाला अजून काय नाही ना. काम आधी मसाला लाव. अरे काय हा नाही ढवळूचा आता माहित दीदी नाही जास्त. थांब या चांगला मस्त पैकी फ्राय करते. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले चांगल्या प्रकारे ढवळून घेतलोय. आता फक्त फ्राय करूचा रावला. आणि मित्रांनो तुमका वाटत असत की मी मम्मीक कॉल केलंय की याचवर तर ह्यो नाही की माका येत नाही. माका सगळं येता फक्त मम्मीक दाखवूचा होता की ह्या मी करतोय याच्यासाठी कॉल केला होता. नाहीतर माका सगळं येतात. मित्रांनो ह्या कशा वापरतात तर मग कॅप्टन काय समजत नाही हा. लसूण जरुरी लसूण ठेचूच या दिसाची मोठी लसूण दी काय लसूण ह्याच्यात बघितलं तिकट बिकट ह्याच्यात असतं सगळा. तुला वाटतं आता अंजा. तर मित्रांनो माका वाटतं जरा तिखट कमी झाला म्हणून जरा जास्त लागतंय अजून. आपले एक सगळं अंदाज असता. टॅलेंट आहे आपले बाज. मित्रांनो हे वाटा. आमच्याकडे दिस वाटप इज म्हणतात. वाटा. दिस इज वाटा. हे लागतेच किती टाकूचा जरासा टाक खार असताय. तर मित्रांनो थोड्याच दिवसात आम्ही आता हॉटेल पण टाकणार आहोत. तर नक्की यावा भेट देऊ. एका लसूण सोलू कधी का 1 तास लागता. तर हॉटेलात काय करीत काय माहित नाही. ते टाकल्यानंतर आम्ही माका वाटतं पॅसेंजर ते पळूनच जातील. पॅसेंजर कस्टमर ते माका वाटतं कस्टमर पळूनच जातील येतील ते. फायनली या मका समजला कशा वापरतात हा. लसूण टेचूक. तर मी लसूण टेचतोय. मीठ मिले आधी टाकूचा नसता. पहिली टेक आता दुसरी टेक. या सक्सेसफुल. पाणी टाक. या आंबा टाका बच्चा. तुमचो कोळून राहू ना. दिस इज कुळिंग आणि टाकिंग. मित्रांनो एक आयडिया सुटली नाही सुचली आहे. आता या मिक्सर का लावता कारण या आंबाट नरम झाला नाही त्याच्यामुळे जरा मिक्सर का लागता. टाकते लावते तरी आपल्या सगळं येत. आपल्याला माहिती आहे ना कसं काय करूचा. तास पाणी मग आम्ही याच्यात टाकणार. खड्डर तू पाणी उकडी खडखड. तू मग पहिलं ना घट धरलं नाही. हा हा वास भारी येता. शौर्य वाडा असं वाटतं वास एवढं चांगलं येतं ना चांगले भारी खतरनाक होणारा. तर मित्रांनो दिस इज कॉल माझा तेल. कैसे कैसे लोग माझा रहते हैं यार. माझा तेल. तर मित्रांनो माका वाटतं तिखट जरासं कमी आहे. आपल्या एक अंदाज असता किती लागत नाही किती नाही. टाकूया वाटतं म्हणून टाकूया जरासा. सगळे म्हणतात जेवण करू शकत नाही. मी करू शकते सगळ्या. ना आयुष्यात एक गोष्ट अशी नाही की ती होऊ शकत नाही. त्यामुळं याच्या बायकोक तर काही टेन्शनच नाही हा.
विषय संपलो. त्यांनी फक्त काने ताट करून झालाय. तर मित्रांनो, माझ्या होणाऱ्या बायको काही टेन्शन नाही, कारण आपल्या सगळ्या येतात टॅलेंट हा. डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत टॅलेंट हा. टॅलेंट हे सगळं भरलेला, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या रविवारी आम्ही दुसऱ्याची मावरण पापलेट आणू शकता. पैसे सपत नाही का? पैसे सोबत पैसे नाही तर सपत पळता. नाही, तो सपवता. आता जवळजवळ 1000 रुपयाचा मावरा. अरे तो वास तर जरा गमगमलो. वास येताना एकदम खतरनाक. हॉटेलमध्ये पण भेटणार नाही, म्हणून आम्ही ठरवला की हॉटेल टाकूचा. हॉटेल शौर्यवाडा टक्कर देणार. टक्कर अपनी झलक सबसे अलग. मटन राहणार. तर मित्रांनो, झाकण असा लावचा, कारण बऱ्याच जणांना येत नाही झाकण ही लावता. शिट्टी मेन शिट्टी दाखव. ती हे नाही, त्याच्यावर गेम असतो. त्याच्यावर गेम हा. कारण शिट्टी वाजली नाही तर काय होणार नाही आपला. तर मित्रांनो, आता झालेला सगळा, आता आरामात फक्त बघायचा होता काय माशाचा वास एवढं येताना खतरनाक. तोपर्यंत आम्ही टाइमपास करतो. चला तोपर्यंत टाइमपास करता. बाय. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवते आता झालेलं आमचं सगळं, तयारी झालेली आहे. जेव पण बसलो. राईस हे बघा, राईस डाळ गोडी डाळ काय? तुम्ही मावरा? आणि भात. भात भात झाला आमका एवढा. हे आता खाद्यात बसलेलो आपले. तर मित्रांनो, मच्छी खतरनाक. हा, वास पण खतरनाक येतात. चिकन लेग पीस. आणि करणार पण तसं होतं ना, त्याच्यामुळे एकदम खतरनाक. साहिल शेफ साहिल मेड बाय मी. भारी गेला ना रे. पाणी ते मसाला 4 वेळा टाकला. नाक खुळा करतो खुळा. तर मित्रांनो, आताच मी जेवण बिवून झालंय आणि हो बघू शकता तुम्ही, एका एवढा मावरा आवडला ना की भात अजून घेतला त्यांनी. एक कारण नंबर. भाई केलाच तसा आम्ही ना, एकदम खतरनाक. तर मंडळी, आता जेवण बिवून झालेला. आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे भांडी घासूचो. तर मी आता साहिलाच्या घरी आहे, त्यामुळं माझी टर्न आहे भांडी घासूची. सो साहिलच असता. तुम्ही बघू शकताच. म्हणजे मुलीचा विषय कसं असता की भांडी घासूचा म्हणजे एकदम डोक्यालिटीचं काम आणि नको नको म्हणतात मुली. पण आमचं साहिल तुम्ही बघू शकता किती आनंदान करतात हो. तर हॉटेल टाकू जा ना, पहिली सुरुवात भांड्या घासून आता साहिल दाखवते तुमका काय करतात. चला साहिल, काय वाटतं तुका? एकदम भारी फिलिंग वाटता. एक प्रकारचा आनंद आहे काय चेहऱ्यावर. करणार, तुमका प्रोसेस सांगतोय. असं चमचू घेतो, साबण लावायचो, घासत राहायचा, एवढाच. बाकी काय नाही, सोपा. आपल्या टॅलेंट किती आहे? टॅलेंट एकदम खतरनाक. केसाच्या केसाचे नाही, डोक्याच्या केसापासून पायाच्या पायाच्या नाकापर्यंत टॅलेंट आहे. सगळा टॅलेंटच आहे. खतरनाक. भांडी तशी भरपूरच आहेत.